कैसा लग रहा है तेरे को? नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दुर्ग चंदेरी. दुर्ग चंदेरीला जायला आमचा प्रवास सुरू होतो तामसई गावातून. तामसई गावातून पुढे आल्यावर आपल्याला लागतो हा ओढा आणि इथे सुरू होते आमची ओढ्यावरची कसरत. ओढा पार करून पुढे आल्यावर आपण येऊन पोचतो या जंगलामध्ये, जिथून खऱ्या अर्थाने या ट्रेकला सुरुवात होते असं मी म्हणेन. माझ्यासोबत आहे माझा मित्र आनंद, जो मला लीड करतोय. आणि या जंगलातून आमचा प्रवास सुरू होताच तो आता संपतो की काय असे वाटायला लागले, कारण इथे आल्यावर आम्हाला रस्ता कळत नव्हता आणि त्याच वेळी आम्हाला दिसलं झाडावर अडकवलेली ही बाटली. या बाटलीच्या साहाय्याने आम्ही लेफ्ट साईडचा रोड घ्यायचे ठरवले आणि तिथून पुढे आल्यावर आम्हाला आणखी एक ओढा लागला. हा ओढा देखील पार करून पुढे आल्यावर झाडाला लावलेल्या अशा चिंध्या आणि पुढे देखील असलेले काही दगड वगैरे बघत आम्ही हा रोड घ्यायचे ठरवले. तिथून पुढे येत असताना बऱ्याच झाडावर अशा चिंध्या लावलेल्या होत्या आणि एक बाटली वाटेत पडलेली ती उचलून मी देखील एका झाडावर अडकवायचे ठरवले, जेणेकरून जे कोणी आमच्या नंतर येत असतील त्यांना देखील या बाटलीच्या सहाय्याने ही वाट पकडायला मदत होईल आणि त्यांना देखील दुर्ग चंदेरीकडे जायला सोपं जाईल. ही आहे ती झाडी जी पार करून आम्ही येऊन पोचलो आहे एका टप्प्यावर. त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात हे 2 जुळे धबधबे. हा नजारा अत्यंत सुंदर होता. या नजाऱ्याचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो आणि कमरे एवढ्या झाडीतून वाट काढत आम्ही येऊन पोचलो अशा ठिकाणी जिथे आम्हाला पाहायला मिळाले हे देवीचे ठाणे. हे देवीचे ठाणे असलेल्या त्याच डोंगराच्या वरच्या बाजूला आपल्याला हे एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते आणि जिथे ते देवीचे ठाणे होते त्याच्या अपोजिट साईडचा हा डोंगर चढून वरती गेलो की आपण दुर्ग चंदेरीच्या साईडला जायला लागतो. हा डोंगर चढून वरती आल्यावर आम्ही येऊन पोचलो चांदेरेश्वराचे शिवमंदिर असलेल्या या गुहेमध्ये. या गुहेमध्ये थोडासा कचरा होता जो आम्ही नंतर साफ केला जाताना. याच चांदेरेश्वराच्या गुहेमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे छोटेसे शिवलिंग आणि काही देवांच्या प्रतिमा. हे बघून झाल्यावर आम्ही आमचा सेटअप लावला आणि मॅगी करायचे ठरवले. आनंदने खूप मेहनत करून पाणी गरम केले आणि त्याच्यामध्ये मॅगीसोबत मसाला देखील सोडला. खूप हवा होती त्याच्यामुळे हे एवढे सोपे नव्हते आणि काही वेळातच आमची मॅगी तयार झाली. बाहेर खूप थंड वातावरण होतं, बऱ्यापैकी पाऊस पडत होता आणि त्या थंडीमध्ये गरम गरम मॅगी म्हणजे कमाल. हे खाऊन झाल्यावर आम्ही खाली यायला निघालो आणि त्याचवेळी आनंदच्या अंगात शिरला बेअर ग्रिल्स. तो असे नको ते ॲडव्हेंचर करायला लागला. हवेचा वेग आपण पाहूच शकता. त्याचवेळी मी त्याला म्हणले, बाबा खाली बस, नाहीतर कायमचा वर जाशील. मग नंतर तरीही त्याने 1-2 फोटो काढले. फोटो काढून झाल्यावर आम्ही खाली यायला निघालो. खाली येता आम्ही एका अशा टप्प्यावर येऊन पोचलो जिथे आम्हाला समोर हा पर्वत दिसत होता आणि तो पर्वत ढगांसोबत खेळत होता लपाछुपी. हवेच्या वेगानुसार तो ढगांच्या आड जात होता, परत दिसत होता आणि हे जे काही दृश्य होते ते मी टिपण्याचा एक प्रयत्न केला आणि खूप मजा आली हे बघताना. त्यानंतर आम्ही खाली जायला निघालो तर आम्ही पुन्हा येऊन पोचलो त्या टप्प्यावर जिथे आपल्यालाही धबधबे बघायला मिळाले होते आणि तिथे एक कोणीतरी मुलगा स्थानिक असावा, तो त्या दगडावर चढून वगैरे त्या धबधब्याखाली फोटो काढत होता. या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त एकच सांगू इच्छितो की कृपया असे ॲडव्हेंचर टाळा, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होईल. आपण या निसर्गाचा आनंद घ्या आणि सुखरूपपणे घरी जा. त्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबून या धबधब्याच्या नजाऱ्याचा आनंद घेतला आणि आमचा परतीचा प्रवास पूर्ण करून आम्ही तामसई गावातून परत आमच्या बाईकवरती घराकडे निघालो. धन्यवाद.